आज 6 डिसेंबर 2024 रोजी सोहम अकॅडमी यांच्या सौजन्याने आणि लक्ष्मणराव आपटे प्रशाला यांच्या विद्यमाने प्रॅक्टिकल रोबोटिक्स हा जो नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवला, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी संयोजन केलं ते आमचे सहकारी शिक्षक, सर्व विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री भगवान पांडेकर सर यांनी अत्यंत सुंदर नियोजन केलं। आणि या नियोजनामध्ये प्रामुख्याने सौ मेधा पंडित मॅडम, नीता गुळवणी मॅडम आणि आमचे पर्यवेक्षक अजित गायकवाड सर यांनी अत्यंत सुंदर नियोजन केलं आणि अगदी सकाळी 7:30 वाजता ही कार्यशाळा सुरू केली। सोहम अकॅडमीच्या गणिता मॅडम ज्यांनी आम्हाला रोबोटिक्स प्रॅक्टिकल्सचे 100 सेट लक्ष्मणराव आपटे प्रशालेला भेट दिली आणि जवळपास 7 तास ही कार्यशाळा चालली आणि अत्यंत सुंदर कार्यशाळेचे नियोजन केलं। खऱ्या अर्थानं या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक महत्त्व कळालं। जे नियोजन केलं होतं त्याचा निश्चितपणे विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल असं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेवरून समजलं। खरं म्हणजे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना एक छोटा सायंटिस्ट निर्माण करण्याच्या अनुषंगाने मला वाटतं पहिलं पाऊल ठरायला काहीच हरकत नाही। कारण आम्ही 30 विद्यार्थ्यांना निवडायचं ठरवलं होतं, परंतु विद्यार्थ्यांनी इतकं आत्मीयतेने आणि इतकं उत्साहाने काम केलं, कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला। शेवटी आम्हाला 100 पैकी 30 विद्यार्थी कोणते निवडायचे असा प्रश्न निर्माण झाला आणि दुसरे शिक्षक आणि विद्यार्थी जे बाहेरून आलेले विद्यार्थी सहाय्यक समितीच्या हॉस्टेल्सचे जे काही विद्यार्थी आले होते त्या विद्यार्थ्यांनी ऑब्झर्वेशन करून काही विद्यार्थी स्पॉट करण्याचं काम ठरवलं होतं। आम्ही प्रत्येकाला काम दिलं होतं आणि त्या कामाचा स्वरूप म्हणून विद्यार्थी आम्ही जेव्हा निवडत होतो तेव्हा 30 ऐवजी 44 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट केले गेले आणि आपल्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये रोबोटिक्स क्लब आज स्थापन करण्यात आला आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहिला असता निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटते ही सायंटिस्ट बनण्याची पहिली पायरी आहे आणि ते आपल्या या कार्यशाळेच्या माध्यमातून आपला उद्देश साध्य झाला असं मला अभिमानानं सांगावंसं वाटतं। खरं म्हणजे पांडेकर सर, गायकवाड सर, मेधा पंडित मॅडम, नीता गुळवणी मॅडम आणि सोहम अकॅडमी आणि त्यांचे इथले जे ट्रेनर होते ते ट्रेनर त्यांनीही अत्यंत आत्मीयतेने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। त्याबद्दल या सर्वांचे लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। मी प्राचार्य गौतम मगरे मागच्या 2 महिन्यापासून पदभार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच कार्यशाळा होती आणि पहिली कार्यशाळा ज्या पद्धतीनं सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी केली त्याबद्दल खरोखरच सर्व विद्यार्थी आणि माझे शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत। त्या सर्वांचे खूप खूप आभार, अभिनंदन, धन्यवाद। आज या ठिकाणी सोहम अकॅडमी आणि विद्यार्थी सहाय्यक समितीचे अनेक विद्यार्थी आले। त्याचबरोबर आपल्या प्रशालेनं मगरे सरांनीही आपल्या सर्वांना या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी दिली आणि मला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी दिवसभर अगदी ते जे काही 21 प्रात्यक्षिकं होती ती व्यवस्थितरित्या हाताळलेली आहेत आणि हे जे काही किट तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा तुम्ही नक्की पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगल्या कारणासाठी उपयोग करणार आहात। मी सोहम अकॅडमी, विद्यार्थी सहाय्यक समिती, त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक मगरे सर आणि हा सगळा कार्यशाळा घडवून आणली ते पांडेकर सर या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। शाळेने
व सोहम अकॅडमी ह्या दोन संस्थांच्या एकत्रीकरणामुळे आमच्या शाळेमध्ये आज रोबोटिक्स विषय आम्हाला वेगळे प्रशिक्षण देण्यात आलं. सकाळी 8:30 वाजल्यापासून ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत आम्हाला त्यांनी स्वतः मदत करून सेन्सर्स हाताळून आम्हाला त्यांच्यापासून नवीन सर्किट्स तयार करून कशा आपण वेगवेगळे डिव्हाइसेस रन करतो ह्याचं वेगवेगळं प्रशिक्षण दिलं. स्वतः मदत करून आणि आम्हाला स्वतःला ते करायला लावून त्यांनी आम्हाला चांगला एक उपक्रम तयार करून घेतला. या उपक्रमामुळे मला विविध सेन्सर्स कसे काम करतात, कोणत्या ॲप्स कसे यूज केले जातात किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कोडिंग यूज केलं जातं ह्याचं ज्ञान मिळालं. पुढच्या वेळेस मला कोडिंग कसं करायचं, त्यासाठी कोणते ॲप्लिकेशन्स असतात हे यूज करायचं शिकायला खूप आवडेल. धन्यवाद. माझे नाव पुनीत पांडुरंग गाडगे. मी आता 7वी क मध्ये शिकत आहे. म्हणजे त्या दिवशी सरांनी रोबोटिक्सच्या केंद्राविषयी सांगितलेलं, पण ते नीट सूचना कळली नव्हती. तरी पण मी काल फोन लावलेला सरांना की मी भाग घेऊ शकतो का, तर सर म्हटले नक्की घेऊ शकतो. त्यामुळे सरांचे पण आभार. आणि खूप शिक्षकांनी चांगलं पण शिकवलं, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती पण दिली. अजून एक शिबिर झालं तर त्याच्यात पण सहभाग घ्यायला आवडेल. आणि शाळेने आम्हाला प्रोत्साहन केले या शिबिरासाठी, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार, मी अथर्व दशरथ नागरगोजे इयत्ता 8वी क मध्ये शिकत आहे. आज सोहम अकॅडमी यांनी रोबोटिक्सचं सेशन आमच्या शाळेमध्ये अरेंज केलं होतं. आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. आम्ही प्रत्येक उपकरणाला हात लावून, प्रत्येक उपकरणाला हाताळून स्वतः आम्ही प्रोजेक्ट्स तयार केले. आम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स केले. आम्ही टोटल 21 प्रोजेक्ट्स केले. याच्यामध्ये आम्हाला खूप चांगलं वाटलं. त्याबद्दल सोहम अकॅडमीचे धन्यवाद. आणि शाळेने आम्हाला हे अरेंज करून दिले याबद्दल शाळेचेही धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आभा ऋषिकेश देशपांडे. मी 7वी क मध्ये शिकते. आज आम्हाला रोबोटिक्सबद्दल खूप माहिती मिळाली आणि आम्ही LED ब्लिंकिंग, त्याच्यानंतर टच सेन्सर असे वेगवेगळे प्रॅक्टिकल करून बघितले. आम्हाला संधी दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आणि आम्हाला खूप काहीतरी नवीन शिकायला मिळालं. थँक्यू. नमस्कार, माझे नाव सेजल सूर्यवंशी. मी 9वीत शिकत आहे. या सोहम अकॅडमीतर्फे खूप चांगले शिकायला भेटले. याच्यामध्ये LED ब्लिंकिंगद्वारे आम्हाला खूप सारे पार्ट्स शिकायला भेटले. जे पार्ट्स आम्ही 9वीत करंट इलेक्ट्रिसिटी या धड्यामध्ये शिकलो होतो ते प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकल रूपात आम्हाला इथे करता आले. त्यासाठी खूप धन्यवाद. आमचे स्कूलचे प्रिन्सिपल गौतम मगरे सर यांनी हा उपक्रम राबवून खूप मदत केली. याबद्दल त्यांचेही आभार. आणि या उपक्रमातर्फे आम्हाला पुढील जीवनात खूप फायदा होईल याचे असं मी मानते. धन्यवाद. अदिती विला जांभूळकर. माझे नाव अदिती विला जांभूळकर. मी लक्ष्मणराव आपटे प्रशाला या शाळेत शिकते व 9th क्लासमध्ये आहे. रोबोटिक कार्यशाळामुळे खूप छान प्रकारे मला माहिती मिळाली. वेगवेगळे डिव्हाइस कसे काम करतात ते मला समजलं. ही कार्यशाळा 7:30 वाजेपासून तर 2:30 वाजेपर्यंत सुरू होती व आम्ही या वेळेमध्ये 22 ॲक्टिव्हिटीज केल्या. धन्यवाद. माझं नाव सृष्टी. नमस्कार, माझं नाव सृष्टी सोमनाथ निंभोरे. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकत आहे. आणि आज सोहम अकॅडमी आणि लक्ष्मणराव आपटे प्रशाला यांच्या एकत्रीकरणामुळे आम्हाला रोबोटिक्स या बाबत एक सेशन मिळाले. या सेशनमध्ये आम्ही टोटल 21 ॲक्टिव्हिटीज केल्या. त्यामध्ये ब्लिंकिंग, LED ब्लिंकिंग, टच सेन्सर, कंट्रोलर, 2 वे लाईट्स वगैरे असे वेगवेगळे उपक्रम आज आम्ही केले. आणि त्या उपक्रमांमधून आम्हाला वेगवेगळी माहिती मिळाली. हेच उपक्रम आपण डेली लाईफमध्ये कसे यूज करतो, त्याचा उपयोग आपल्याला काय होतो हे शिकता आले. आणि नंतर पुन्हा कधी असं सेशन आयोजित करण्यात आलं तर मला नक्कीच भाग घ्यायला आवडेल. त्यामुळे मी सोहम अकॅडमी आणि लक्ष्मणराव आपटे प्रशालेचे आणि आमच्या प्रशालेचे प्राचार्य श्री गौतम मगरे सर, तसेच विज्ञान विषयाचे शिक्षक भगवान पांडेकर सर यांचे मी आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चैतन्य बाबासाहेब डोंगरे. मी इयत्ता 9वी क या वर्गात शिकत आहे. आमच्या शाळेने म्हणजेच लक्ष्मणराव आपटे प्रशाला या शाळेने रोबोटिक इन अकॅडमी म्हणजे की रोबोटची माहिती सांगण्यासाठी बाहेरचे लोक आलेली. त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. तर ह्या ताई दादांनी त्यांनी आम्हाला मदत केली. जे येत नाही ते समजून सांगितलं. यामुळे त्यांना अभिनंदन. जय जय. नमस्कार, माझे नाव युवराज विजय कुजर. मी पुण्यातील
लक्ष्मणराव आपटे प्रशाला या शाळेत 8वी क या वर्गात शिकतो. आज आमच्या शाळेत काय रोबोटिक कार्यशाळा भरलेली होती. त्यात मला सहभागी होता आलं म्हणून सरांचे खूप खूप आभार. आज मला खूप काय काय शिकता आलं. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अर्जुन प्रितेश गुप्ते आहे. मी लक्ष्मणराव आपटे प्रशाला शाळेत 8वी क या वर्गात शिकतो. मला लहानपणापासून रोबोटिक वस्तू व इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये खूप आवड होती. मी लहानपणी जुने टी व्ही, पंखे, रिमोट इत्यादी खोलायचो, पण मला त्यातलं इतकं काही कळायचं नाही. पण आजच्या या सोहम अकॅडमीच्या घडवलेल्या कार्यक्रमामुळे मला खूप साऱ्या वस्तूंची माहिती मिळाली. त्याबद्दल मी सोहम अकॅडमीमधल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो व आमच्या शाळेचेही आभार मानतो. धन्यवाद. My name is Tejas Guru. I study in 10th class in Lakshman Rao Apte Prashala. Today I had a workshop about robotics from the Soham Academy, also from IT company in Crony. This was very good experience for me. Since I have a very good interest from 8th class. Also we have a tinkering lab in our school. The tinkering lab is also so good. This workshop boosted my knowledge about robotics. There were about 21 activities. So these activities were so good and appetizing. These activities are arranged in such a way that our knowledge got boosted from stepwise. First activity we got the light blinking. The light blinking was one of the basic activity of robotics, and at the last activity we got the Wi-Fi activity and the DC motor activity, which was one of the advanced project of the robotics. All the staff from the Soham Academy was so lovingly and friendly to us. Thank you to them, and also thanks to Pandekar sir and my favorite school Lakshman Rao Apte Prashala. Thank you. Good afternoon. My name is Yashwant. I am from Soham Academy Robotics team. So we conduct robotics workshop to the government schools and aided schools. So today we conducted our robotics workshop in Lakshman Rao Apte Prashala school in Pune. The school staff is very supported for the workshop, and the students completed 21 practical robotics activities in the day-long workshop. So this workshop includes different type of sensors and microcontrollers. So they connected the components to it, and they get an idea where these can be used in real lifetime examples. So there is a robotics club formed in this school. The school staff and the HMs, headmaster, so everyone supported very much, and thank you very much.